रोहित पवार हे 2019 सालीच भाजपात जाणार होते असा सुनील तटकरे यांनी सर्वात मोठा गौप्यस्फोट केलेला आहे। एबीपी माझाशी बोलताना त्यांनी हा गौप्यस्फोट केलाय। रोहित पवारांना हवी होती हडपसरमधून भाजपची उमेदवारी असं देखील सुनील तटकरेंनी म्हटलंय आणि त्यामुळे आता यावर रोहित पवारांचं काय स्पष्टीकरण येते हे पाहणं महत्त्वाचं असेल। रोहित पवार परवा म्हणाले की जर काही सत्तामध्ये झालं की पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील म्हणून। असं आहे की अनेकदा त्यांना आमच्या प्रवक्त्यांनी प्रश्न विचारला की 19ला हडपसरमधून भारतीय जनता पक्षाची उमेदवारी मागायला देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपल्या पिताश्रींना कोणा मध्यस्थाच्या मार्फत घेऊन आपण गेला होता माहिती आहे सर्वांना। 19ला विधानसभेची निवडणूक, महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर त्या सरकारमध्ये त्यांना स्थान नाही मिळालं म्हणून कर्जत जामखेडचा राजीनामा देऊन भाजपच्या तिकिटावरती लढण्यासाठी सुद्धा देवेंद्रजींच्याकडे आपल्या पितरश्रींना कोण घेऊन गेलं आणि कोणाच्या माध्यमातून गेलं माहिती आहे। त्यातील आज जे माध्यम आहे ते आज एक उमेदवार आहेत, एका महाराष्ट्रातल्या एका लोकसभेची जागा लढत आहेत ते। त्यांनी आता काय सांगावं की आम्ही भाजपमध्ये पहिल्यांदा मी जाणार आहे। तुम्ही ते वाट चकवाळली होती, आम्ही भाजपमध्ये नाही गेलो, भाजप सोबत आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।